नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली आणि माझ्या मैत्रिणींनो. तर आपल्या ममता आर्ट फॅशन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करते. आणि आज आपण बघूया, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची. तर हे बघा, माझ्याकडे शिवण्यासाठी हे पीस आलेलं आहे, ब्लाऊज पीस. आणि त्याच कस्टमरने मापासाठी हे ब्लाऊज दिलेलं आहे. तर याच ब्लाऊजवरून आज आपण मापे कशी काढायची ते बघूया. तर चला मग आता सांगते मी. तर हे बघा, ब्लाऊज पहिल्यांदा असं ठेवून घ्यायचं व्यवस्थित, असं व्यवस्थितपणे असं ब्लाऊज ठेवून घ्यायचं. आणि बघा, मी मापे लिहिली आहेत. तर मापे बघूया आपण. हे बघा, पहिल्यांदा छाती, मग मागची उंची घ्यायची, समोरची उंची, मागील गळा, समोरील गळा, शोल्डर, बाही माप, दंडघेर, मुंढा, कमर लांबी आणि आपलं हे कटोरी माप. तर बघा, आम्ही मापे लिहून घेतलेली आहे. आता आपण मापे बघूया. तर बघा, पहिल्यांदा आपण छाती मोजून घेऊया. तर छाती मोजायची, जिकडून आपली हुकपट्टी असते ना, जिकडून आपण हुका लावत असतो तिकडूनच आपण छाती मोजायची असते. तर तिकडून आपली छाती परफेक्ट येते. तर बघा, मी मोजत आहे. तर हे बघा, 9 इंच येत आहे. म्हणजे हे ब्लाऊज आहे 36 इंच, म्हणजे छाती आहे, छातीचं हे ब्लाऊज आहे. तर बघा, 9 चौक 36 म्हणजे 36 इंच मापाचं हे ब्लाऊज आहे. तर आपण 9 इंच इथे लिहून घेऊया. जेव्हा आपण मग पेपर कटिंग करतो ना, तेव्हा आपण व्यवस्थित मग मापे टाकणार आहोत. तर त्यानंतर आपण मागील उंची बघणार आहोत. तर पहिल्यांदा समोरील उंची नाही घ्यायची, कारण समोरील उंची जर घेतो म्हटलं आपण पहिल्यांदा, तर हे बघा, कटोरीमुळे आपला हा कापड आहे ना असा स्ट्रेचेबल होतो आणि तिकडून आपलं व्यवस्थित माप येत नाही. तर त्यामुळे आपल्याला मागील उंची ही मागूनच घ्यायची आहे पहिल्यांदा उंची, आणि मग आपण समोरील उंची घेऊ. तर हे बघा, असं शोल्डरवर आपलं टेपपट्टी ठेवायची आणि असं स्ट्रेट पकडायचं. आणि ह्या ब्लाऊजला थोडं हलकंच खेचायचं, जास्त नाही. तर बघा, माझं 13 इंच भरत आहे. तर माझी मागची उंची आहे 13 इंच. मी लिहून घेत आहे. हे बघा, 13 इंच लिहून घेतलं आहे. आणि नंतर आपण बघूया, जेव्हा आपण मागील उंची बघतो ना, तेव्हाच आपण मागील गळा पण घेऊन घ्यायचा, म्हणजे आपलं काम इझी होऊन जातं. आणि हे बघा, मी आता मागील गळा पण घेऊन मापून घेत आहे. तर बघा, 9.25 इंच माझा मागील गळा येत आहे. तर 9 + पाव इंच असा माझा मागील गळा आलेला आहे. तर मी बघा लिहून घेतलेला आहे 9 + पाव इंच. आणि आता आपण बघूया, मुंढा आणि कमर लांबी हे आपण बघून घेऊया, दंडघेर बघून घेऊया. तर बघा, दंडघेर, मुंढा हे बघण्यासाठी आता आपण ह्या ब्लाऊजला उलटं केलेलं आहे, कारण सरळ जेव्हा सुलटं असते ना ब्लाऊज, तिकडून दंडघेर व्यवस्थित माप निघत नाही. तर बघा, आता उलटं करूनच आपण माप घेणार आहोत. तर बघा, व्यवस्थित बरोबर 6 इंच आपलं दंडघेर माप आलेलं आहे. तर बघा, दंडघेर आपण 6 इंच लिहून घेऊ. त्यानंतर आपला मोंढा पण आपण मोजून घेणार आहोत. जेव्हा ब्लाऊज आपण उलटं केलेलं असतं ना, तेव्हाच आपण दंडघेर जेव्हा मोजतो ना, तेव्हाच आपण मोंढा पण मोजून घ्यायचा, म्हणजे मग आपलं जे काम आहे ते इझी होऊन जातं. आणि आपल्याला म्हणजे दुसऱ्यांदा आपल्याला ब्लाऊज उलटं नाही करावं लागत. तर हे बघा, आपण आता मुंढा मोजून घेणार आहोत. तर बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा, असं ठेवायचं आणि असं बोटाने अशी लाईन बघायची कुठपर्यंत येते ते. तर माझं येत आहे 6 इंच. बघा, अशी सरळ लाईन
आणि अशी आडवी लाईन घेतली मी, तर 6 इंच माझं येत आहे काटकोनमध्ये. तर मी आता 6 इंच लिहून घेते मुंढा. 6 इंच आहे आपला मुंढा. आणि आता उलटच केलेलं आहे, तर आपण बघा कमर लांबी पण मोजून घेऊया. तर हे बघा तुम्हाला दाखवते मी. हे बघा अशा प्रकारे कमर लांबी आपण मोजून घ्यायची आहे. म्हणजे आपलं ही सोपी पद्धत आहे कमर लांबी मोजायची. बस असं घ्यायचं आणि असं पूर्ण अशी कमर लांबी मोजून घ्यायची. अगदी सोप्या पद्धतीने मी सांगत आहे मैत्रिणींनो. तर बघा हे बघा आपलं 31.5 आलेलं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर माझं कमर लांबी 31.5 इंच आलेली आहे. 31 प्लस हाफ इंच 31.5. तर आता आपण शोल्डर आपले कोणती मापे राहिले ते आपण बघून घेऊया. सामोरील उंची, सामोरील गळा, शोल्डर आणि बाही माप, कटोरी माप. तर हे बाकीचे जे राहिलेली मापे आहेत हे आपण ब्लाऊज सरळ करून आता मोजून घेऊया. तर हे बघा असं हुका लावून डबल याला पॅक करून घ्यायचं, ब्लाऊजला बंद करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला व्यवस्थित मापे मोजता येईल. तर बघा आता हे बघा आपल्याला जर छाती काढायची अजून दुसरी पण पद्धत आहे मैत्रिणींनो. हे बघा असं धरायचं ह्या मुंढ्यापासून तर ह्या मुंढ्यापर्यंत धरायचं असं. आणि अशा प्रकारे पण आपण आपली छाती आपल्याला काढता येते, छातीचं माप. तर हे बघा माझं पण इथून 18 इंच भरत आहे. म्हणजे आपण बरोबर जे छातीचं माप घेतलं आहे मी 9 इंच ते बरोबर निघालेलं आहे आपलं माप. तर आता आपण बघूया शोल्डर. तर बघा शोल्डर काढण्याच्या आहे ना 2-3 पद्धती असतात मैत्रिणींनो. तर प्रत्येकीची जी शिवण्याची पद्धत असते, मापे काढण्याची पद्धत ही प्रत्येकीची वेगवेगळी असते. तर मी अशा म्हणजे 2-3 पद्धतीने पण आपण शोल्डर काढता येते आपल्याला. तर बघा मी आता तुम्हाला दाखवते. तर मला आता शोल्डर काढायचा आहे, तर मी असंच मोजते. हे बघा या बाही मापापासून, या शोल्डरच्या टोकापासून तर या शोल्डरच्या टोकापर्यंत मी असं आणि बघा आता माझं परफेक्ट आलेलं आहे 11 इंच. हे बघा 11 इंच म्हणजे आपलं हे शोल्डर निघणार आहे 5.5 इंच. तर मी शोल्डर असं काढत असते. पण नाही तर मग दुसरं शोल्डर आपल्याला शोल्डर काढायचं असेल तर मग असं आपण काढू शकतो. हे बघा हे जे शोल्डर आहे ना, हे शोल्डर या शोल्डरलाच मोजायचं. तर हे बघा हे शोल्डर भरत आहे 2.25 इंच. हे बघा हे शोल्डर भरत आहे 2.25 इंच. तर असं पण काढतात शोल्डर. तर मी असं न काढता असं पूर्ण काढते, असं पूर्ण धरून. तर अशा प्रकारे मी 5.5 लिहत असते. त्यामध्ये मग आपली गळा रुंदी पण आली आणि शोल्डर पण आलं. तर बघा आपण आता शोल्डर 5.5 इंच, 5 प्लस हाफ इंच असं 5.5 इंच आपलं निघालेलं आहे. आणि ही झाली मी 2 पद्धती सांगितल्या तुम्हाला. एक अशी पद्धत सांगितली आणि एक सांगितलं असं मी अशा प्रकारे 2.25 इंच. आणि त्यामध्ये मग आपल्याला जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं शिलाई मार्जिनसाठी. तर हे बघा हे आपली 2 पद्धती झाल्या. आणि शोल्डर काढायची अजून एक तिसरी पद्धत पण आहे मैत्रिणींनो, ती सांगते तुम्हाला. हे बघा आपली ही जी हुकपट्टी आहे ना, इथून धरायचं, इथून असं धरायचं व्यवस्थित. हे बघा आणि हे बघायचं की कुठून ही सरळ लाईन येते आपलं हे जे शोल्डरचं टोक आहे. तर इथून बघायचं मुंड्यापासून असं व्यवस्थित सरळ कुठे येते. तर माझं बघा 5.5 वर येत आहे, बरोबर 5.5 वर येत आहे. तर अशा प्रकारे पण आपण शोल्डर काढू शकतो. तर मी सांगितलं तुम्हाला आता पद्धती.
तर तुम्हाला जी सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही शोल्डर काढू शकता. नंतर आपण बाही माप काढूया. तर हे बघा, हे अशी बाही धरायची व्यवस्थित आणि असं मोजायचं. हे बघा बाही धरून. तर माझी बाही माप येत आहे बघा. बघा इथून असं धरायचं आणि इथे बघा 4.5 इंच आपलं बाही माप येत आहे. चार प्लस हाफ इंच. तर आता राहिला आपला सामोरील गळा, सामोरील उंची. तर सामोरील उंची आपली तेच घ्यायची आहे मैत्रिणींनो. हे बघा, जी आपण मागील उंची घेतली होती ना 13 इंच, त्यामध्ये आपल्याला जेव्हा आपण मापे कटिंग करतो तेव्हा आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं आणि तेच मग आपली सामोरची उंची पण राहील. झाली आपली सामोरील उंची. तर आता आपला सामोरील गळा राहिलेला आहे. तर हे बघा, असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि पुन्हा एकदा आपण गळा आपला चेक करायचा. शोल्डर पासून आपण टेपपट्टी ठेवून बरोबर गळ्याच्या टोकापर्यंत आपण मोजून घ्यायचं. तर बघा, माझं थोडं वरतं गेलं होतं, माझं लक्ष नव्हतं, टेपपट्टी वरतं चालली गेली होती. तर बघा, आता शोल्डरपासून असं व्यवस्थित मी धरलं तर बघा माझा गळा येत आहे 5 इंच येत आहे. तर हे आपला हा तयार गळा 5 इंच झाला सामोरचा. जेव्हा आपण पेपर कटिंग म्हणजे कटिंग करू आपण तेव्हा आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यावा लागेल. तर आपला सामोरील गळा आता निघालेला आहे 5 इंच. तर आपला राहिला आहे आता कटोरीचं माप. तर आपण कटोरीचं माप पण मोजून घेऊया. तर कटोरीचं माप आपण हुकपट्टीच्या साईडनेच मोजून घ्यायचं आहे. लुकपट्टीच्या साईडने नाही मोजायचं, कारण लुकपट्टी जी आहे ती 1 इंचाची एक्स्ट्रा आहे आणि त्यामुळे आपली कटोरी इकडे बिघडेल. तर आपण हुकपट्टीच्या साईडनेच आपलं कटोरीचं माप मोजून घेऊया. तर बघा, हुकपट्टीच्या साईडने कटोरीचं माप येत आहे बघा माझं. हे बघा, कटोरीचं माप 6 इंच येत आहे. हे बघा इथे, इथून आपली कटोरी आहे. तर हे बघा 6 इंच माझं कटोरीचं माप येत आहे. तर हे कटोरी माप याच्यासाठी असते मैत्रिणींनो. तसं तर हे माप म्हणजे बाकीचे मापं घेतली जातात, हे माप ऑप्शनल आहे. पण जेव्हा आपण व्यवस्थित मापे टाकतो ना तेव्हा ते आपल्या माहितीसाठी असो. तर अशा प्रकारे बघा, मी आज तुम्हाला ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची ते सांगितलेलं आहे. तर आणि सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, तुम्हाला नक्कीच समजेल. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच मापाने आपण पेपर कटिंग बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मैत्रिणींनो? जर यूजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला ते व्हिडिओ आजचा आणि आजची माहिती कशी वाटली ते. तर बाय मग मैत्रिणींनो, जय महाराष्ट्र.